नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओत आपण वर्बबद्दल शिकणार आहोत. जर तुम्हाला इंग्रजीत बोलणं शिकायचं असेल तर तुम्हाला वर्ब म्हणजे क्रियापद शिकणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओत आपण वर्ब म्हणजे काय आणि क्रियापदाचे प्रकार हे सविस्तरपणे शिकणार आहोत. हा पार्ट 1 भाग आहे. यामध्ये वर्ब म्हणजे काय आणि क्रियापदाचे प्रकार हे शिकणार आहात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग व्हिडिओला आता आपण स्टार्ट करूया. क्रियापद म्हणजे काय? व्हॉट इज वर्ब? क्रियापद हे वाक्यातील असा शब्द असतो जो एखादी क्रिया म्हणजेच ॲक्शन, अवस्था, स्टेट किंवा घटना, इव्हेंट दर्शवतो. म्हणजे वर्ब एक क्रियापद आहे. क्रियापद हे वाक्यातील असा शब्द असतो जी एखादी क्रिया म्हणजे कृती. जसे की मी चालतो. येथे चालण्याची क्रिया आहे म्हणजे चालतो हे क्रियापद आहे. म्हणजेच आपण जी क्रिया करतो त्याला वर्ब म्हणजेच क्रियापद असे म्हटले जाते. आता आपण काही एक्झाम्पल्स सकट समजून घेऊया. येथे काही एक्झाम्पल्स दिले आहे. इथे श्याम धावतो. श्याम धावण्याची क्रिया करत आहे म्हणून श्याम हे इथे क्रियापद आहे. मी खातो. इथे खाण्याची क्रिया आहे म्हणून खातो हे क्रियापद आहे. ती झोपली आहे. झोपली आहे यामध्ये झोपली हे मुख्य क्रियापद आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. आता आपण क्रियापदाचे उपयोग. येथे काही क्रिया दर्शवण्यासाठी उदाहरण दिलेले आहेत. खेळणे, बोलणे, जाणे इत्यादी. अवस्था दर्शवणे उदाहरण आहे, होते, होते. घटना घडली आहे दर्शवण्यासाठी उदाहरण आहे झालं, तुटलं. लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे, जर क्रियापदच नसेल तर आपलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. आता इथे उदाहरण दिलं आहे तो डॅश डॅश डॅश. आता हे वाक्य अपूर्ण आहे. परंतु जेव्हा तो हसतो म्हणजे इथे हसण्याची क्रिया म्हणजे इथे वाक्य पूर्ण झालेले आहे कारण इथे क्रियापद जोडले गेलेले आहे. आता आपण क्रियापदाचे काही प्रकार बघणार आहोत. पहिला आहे कृती दर्शवणारे क्रियापद म्हणजेच ॲक्शन वर्ब्स. ही क्रियापदे एखादी कृती किंवा हालचाल दाखवतात. जसे की इथे एक्झाम्पल दिलं आहे तो धावतो. धावतो हे क्रियापद आहे. ती खेळते. खेळते हे क्रियापद आहे. मी जेवतो. जेवतो हे क्रियापद आहे. मुले गातात. गातात हे क्रियापद आहे. इथे धावणे, खेळणे, जेवणे आणि गाणे ह्या क्रिया दाखवल्या आहेत म्हणून याला ॲक्शन वर्ब्स असे म्हणतात म्हणजे कृती दर्शवणारी क्रियापद. दुसरे आहे स्थिती दर्शवणारी क्रियापद स्टेट वर्ब्स. ही क्रियापदे अवस्था, भावना किंवा स्थिती दर्शवतात. यामध्ये प्रत्यक्ष कृती नसते. आता येथे काही एक्झाम्पल दिला आहे तो संतुष्ट आहे. मी थकलो आहे. तिला कळते. आपल्याला हवे आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये कृती नाही आहे, भावना आहे, स्थिती आहे आणि अवस्था आहे म्हणून याला स्थिती दर्शवणारे क्रियापद म्हटले जाते. तिसरे आहे मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब आणि सहाय्यक क्रियापद हेल्पिंग वर्ब. कधीकधी क्रियापद 2 भागात असते. एक मुख्य क्रियापद आणि दुसरे सहाय्यक क्रियापद. येथे एक्झाम्पल आहे मी शिकत आहे. शिकत हे मुख्य क्रियापद आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. दुसरे एक्झाम्पल आहे ते गेले होते. गेले हे मुख्य क्रियापद आहे आणि होते हे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणून यामध्ये मेन आणि हेल्पिंग वर्ब दोन्ही आहेत. सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह ज्याला कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. जसे की येथे एक्झाम्पल दिलं आहे मी पुस्तक वाचतो. इथे पुस्तक हे कर्म आहे. अकर्मक क्रियापद इनट्रान्झिटिव्ह ज्याला कर्म लागत नाही. येथे एक्झाम्पल दिलेला आहे तो हसतो. ह्या वाक्यात कर्म नाही आहे म्हणून हे
अकर्मक क्रियापद आहे, म्हणजे इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता तुम्ही काही वर्ब्स शिकणार आहात. लिहिण्याला इंग्लिशमध्ये राईट असे म्हणतात. राईटचं स्पेलिंग आहे WRITE. WRITE. राईट म्हणजे लिहिणे. वाचण्याला इंग्लिशमध्ये रीड असे म्हणतात. रीडचं स्पेलिंग आहे READ. READ. रीड म्हणजे वाचणे. पिण्याला इंग्लिशमध्ये ड्रिंक असे म्हणतात. ड्रिंकचा स्पेलिंग आहे DRINK. DRINK. ड्रिंक म्हणजे पिणे. खाण्याला इंग्लिशमध्ये ईट असे म्हणतात. ईटचं स्पेलिंग आहे EAT. EAT. ईट म्हणजे खाणे. येण्याला इंग्लिशमध्ये कम असे म्हणतात. कमचं स्पेलिंग आहे COME. COME. कम म्हणजे येणे. जाण्याला इंग्लिशमध्ये गो असे म्हणतात. गोचं स्पेलिंग आहे GO. GO. गो म्हणजे जाणे. झोपण्याला इंग्लिशमध्ये स्लीप असे म्हणतात. स्लीपचं स्पेलिंग आहे SLEEP. SLEEP. स्लीप म्हणजे झोपणे. जागे होण्याला इंग्लिशमध्ये वेक. वेकचा स्पेलिंग आहे WAKE. WAKE. वेक म्हणजे जागे होणे. बोलण्याला इंग्लिशमध्ये टॉक असे म्हणतात. टॉकचं स्पेलिंग आहे TALK. TALK. टॉक म्हणजे बोलणे. बोलणेला इंग्लिशमध्ये स्पीक असेही म्हणतात. स्पीकचं स्पेलिंग आहे SPEAK. SPEAK. स्पीक म्हणजे बोलणे. ऐकण्याला इंग्लिशमध्ये लिसन असे म्हणतात. लिसनचं स्पेलिंग आहे LISTEN. LISTEN. लिसन म्हणजे ऐकणे. पाहण्याला इंग्लिशमध्ये सी असे म्हणतात. सीचं स्पेलिंग आहे SEE. SEE. सी म्हणजे पाहणे. धावण्याला इंग्लिशमध्ये रन असे म्हणतात. रनचं स्पेलिंग आहे RUN. RUN. रन म्हणजे धावणे. चालण्याला इंग्लिशमध्ये वॉक असे म्हणतात. वॉकचं स्पेलिंग आहे WALK. WALK. वॉक म्हणजे चालणे. पाहण्याला इंग्लिशमध्ये वॉच असे म्हणतात. वॉचचं स्पेलिंग आहे WATCH. WATCH. वॉच म्हणजे पाहणे. पाहण्याला लुक असेही म्हणतात. लुकचं स्पेलिंग आहे LOOK. LOOK. लुक म्हणजे पाहणे. उडी मारण्याला इंग्लिशमध्ये जंप असे म्हणतात. जंपचं स्पेलिंग आहे JUMP. JUMP. जंप म्हणजे उडी मारणे. उभे राहण्याला इंग्लिशमध्ये स्टँड असे म्हणतात. स्टँडचं स्पेलिंग आहे STAND. STAND. स्टँड म्हणजे उभे राहणे. बसण्याला इंग्लिशमध्ये सीट असे म्हणतात. सीटचं स्पेलिंग आहे SIT. SIT. सीट म्हणजे बसणे. उघडण्याला इंग्लिशमध्ये ओपन असे म्हणतात. ओपनचं स्पेलिंग आहे OPEN. OPEN. ओपन म्हणजे उघडणे. बंद करण्याला इंग्लिशमध्ये क्लोज असे म्हणतात. क्लोजचं स्पेलिंग आहे CLOSE. CLOSE. क्लोज म्हणजे बंद करणे.
खरेदी करण्याला इंग्लिशमध्ये बाय असे म्हणतात. बायचं स्पेलिंग आहे BUY. BUY. बाय म्हणजे खरेदी करणे. घेण्याला इंग्लिशमध्ये टेक असे म्हणतात. टेकचं स्पेलिंग आहे TAKE. TAKE. टेक म्हणजे घेणे. देण्याला इंग्लिशमध्ये गिव्ह असे म्हणतात. गिव्हचं स्पेलिंग आहे GIVE. GIVE. गिव्ह म्हणजे देणे. विकण्याला इंग्लिशमध्ये सेल असे म्हणतात. सेलचं स्पेलिंग आहे SELL. SELL. सेल म्हणजे विकणे. आणण्याला इंग्लिशमध्ये ब्रिंग असे म्हणतात. ब्रिंगचं स्पेलिंग आहे BRING. BRING. ब्रिंग म्हणजे आणणे. वाहून नेलेला इंग्लिशमध्ये कॅरी असे म्हणतात. कॅरीचं स्पेलिंग आहे CARRY. CARRY. कॅरी म्हणजे वाहून नेणे किंवा नेणे. धरण्याला इंग्लिशमध्ये होल्ड असे म्हणतात. होल्डचं स्पेलिंग आहे HOLD. HOLD. होल्ड म्हणजे धरणे. पकडण्याला इंग्लिशमध्ये कॅच असे म्हणतात. कॅचचं स्पेलिंग आहे CATCH. CATCH. कॅच म्हणजे पकडणे. फेकण्याला इंग्लिशमध्ये थ्रो असे म्हणतात. थ्रोचं स्पेलिंग आहे THROW. THROW. थ्रो म्हणजे फेकणे. शिकण्याला इंग्लिशमध्ये लर्न असे म्हणतात. लर्नचं स्पेलिंग आहे LEARN. LEARN. लर्न म्हणजे शिकणे. शिकवण्याला इंग्लिशमध्ये टीच असे म्हणतात. टीचचं स्पेलिंग आहे TEACH. TEACH. टीच म्हणजे शिकवणे. आवडण्याला इंग्लिशमध्ये लाईक म्हणतात. लाईकचं स्पेलिंग आहे LIKE. LIKE. लाईक म्हणजे आवडणे. प्रेम करण्याला इंग्लिशमध्ये लव असे म्हणतात. लवचं स्पेलिंग आहे LOVE. LOVE. लव म्हणजे प्रेम करणे. मदत करण्याला इंग्लिशमध्ये हेल्प असे म्हणतात. हेल्पचं स्पेलिंग आहे HELP. HELP. हेल्प म्हणजे मदत करणे. द्वेष करण्याला हेट असे म्हणतात. हेटचं स्पेलिंग आहे HATE. HATE. हेट म्हणजे द्वेष करणे. हसण्याला इंग्लिशमध्ये स्माईल असे म्हणतात. स्माईलचं स्पेलिंग आहे SMILE. SMILE. स्माईल म्हणजे हसणे. जिंकण्याला इंग्लिशमध्ये विन असे म्हणतात. विनचं स्पेलिंग आहे WIN. WIN. विन म्हणजे जिंकणे. रडण्याला इंग्लिशमध्ये क्राय असे म्हणतात. क्रायचं स्पेलिंग आहे CRY. CRY. क्राय म्हणजे रडणे. हसण्याला अजून एक शब्द आहे इंग्लिशमध्ये लाफ. लाफचं स्पेलिंग आहे LAUGH. LAUGH. लाफ म्हणजे हसणे. पैसे चुकते करण्याला इंग्लिशमध्ये पे असे म्हणतात. पेचं स्पेलिंग आहे PAY. PAY. पे म्हणजे पैसे चुकते करणे. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.